आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। दिवाळीचा बाजार करताना सोने चांदीचे दागिने व पैसे सांभाळा। ऑनलाईन ऑफरच्या लिंकला ओपन करू नये। DYSP अण्णासाहेब घोलप यांचे नागरिकांना आवाहन। दिवाळीच्या उत्सवानिमित्त बाजारात खरेदी करण्यासाठी जाताना सोन्या चांदीचे दागिने व पैसे व्यवस्थित सांभाळा। चोरटे गर्दीचा फायदा घेऊ शकतात। दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे। खरेदी करण्यासाठी जात असताना सोन्या चांदीचे दागिने घरी ठेवून जावे, नाहीतर अंगावर असले तरी त्याकडे लक्ष असू द्यावे। बाजारात एखादा व्यक्ती संशयित फिरताना दिसून आला तर पोलिसांना 112 वर कॉल करा, त्या ठिकाणी आपल्या मदतीला पोलीस येतील। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वस्तूंच्या ऑफरच्या लिंक सोशल मीडियावर फिरत असतात, त्या लिंकला टच न करावं। ऑफर देऊन लिंक ओपन करण्यासाठी नागरिकांना भाग पाडतात, त्यामुळे सायबर क्राईम वाढलेले आहेत। दिवाळीच्या उत्सवानिमित्त नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी केले आहे। सायबर या उत्सवाच्या सणाच्या काळामध्ये आपण उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये असतो आणि याचाच फायदा हे सायबर क्रिमिनल घेतात। तर शक्यतो अनोळखी लिंक असतात, काही तुम्हाला आमिष दाखवलं जातं, गिफ्टचं, दिवाळी गिफ्ट किंवा अन्य काही ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात आणि ती लिंक क्लिक करायला भाग पाडलं जातं। कृपा करून अशा आमिषाला कोणी बळी पडू नये, अशी अनोळखी लिंक कोणी क्लिक करू नये। OTP जर कोणी मागितला मोबाईलवरचा तर अजिबात कोणी शेअर करू नये OTP मोबाईलचा। अनोळखी काही साईट्स असतात, काही अनोळखी आपले अनधिकृत ॲप आहेत, तर अशा ॲपचा वापर शक्यतो टाळावा। सायबरविषयी जर काय असं फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलं तर ताबडतोब 1930ला कॉल करावा। 1930 हा जो हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर कॉल करावा। पब्लिक वायफाय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शक्यतो अशा वायफायचा वापर टाळलेला योग्य राहील। सोशल मीडियावर जर काय आपल्याला पोस्ट करायच्या असतील किंवा काही पोस्ट आपण आलेल्या फॉरवर्ड करतो तर त्यावेळी अशी कुठली एखादी पोस्ट संवेदनशील असेल, काहीतरी त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार असेल तर अशी पोस्ट एकतर करू नये किंवा फॉरवर्डही करू नये, पोलिसाच्या निदर्शनास आणून द्यावी। दिवाळीच्या निमित्तानं नागरिकासाठी ह्या काही आमच्या सूचना असतात। मला खात्री आहे की नागरिक याबाबत दक्ष राहतील।